नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद इनामदार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेकारीचे सामाजिक परिणाम पाहिले, भीषण सामाजिक परिणाम पाहिले। मग या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना काय, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया। यावर काही उपाययोजना प्रागतिक अर्थतज्ञांनी सुचवलेल्या आहेत। पहिली उपाययोजना म्हणजे अतिरेकी ऑटोमेशन टाळून अकुशल कामगारांचा भरपूर वापर करा। जिथं जिथं तुम्हाला ऑटोमेशनची गरज नाही तिथं तिथं अकुशल कामगारांचा वापर करा। ऑटोमेशन कशासाठी पाहिजे मुख्यतः तर आपल्या प्रॉडक्टचं एकूण क्वालिटी ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये टिकली पाहिजे, म्हणून आपल्याला ऑटोमेशन गरजेचं आहे, हे मान्य आहे। पण त्या व्यतिरिक्तची जी कामं असतील, म्हणजे एखादी वस्तू इकडून तिकडे फॅक्टरीच्या आत वाहून नेणे, अशा प्रकारची अनेक कामं असतात, जी कामं आता यंत्रामार्फत केली जातात, ती बंद करून तिथं रोजगार निर्मिती करणे। याला अकुशल कामगारांची मोठी फौज आपल्याकडं काम मागण्यासाठी उभी आहे, त्यांचा वापर करा। म्हणजे एक प्रकारे टेक्नॉलॉजी किंबहुना तंत्रज्ञान आणि श्रम लेबर याचं एक संतुलन करा सर्व निर्मितीमध्ये। प्रोड्यूस मोर लेबर इंटेन्सिव्ह गुड्स, म्हणजे जिथं जास्त कुशल कामगार लागतील त्या प्रकारच्या निर्मितीला सरकारनं प्रोत्साहन द्यावं, सवलती द्याव्यात आणि वित्त पुरवठा द्यावा। त्यामुळे आपोआपच रोजगार निर्मिती जादा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करा। म्हणजे तंत्रज्ञान म्हणजे फक्त मशिनरी नव्हे, शेतीमध्ये संशोधन, नवीन वाण तयार करणे, नवीन खतांचा वापर करणे, बायोडायव्हर्सिटीचा विचार करणे, पाण्याचं नियोजन करणे, या सगळ्यामध्ये तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून शेती क्षेत्राकडे एक रोजगार निर्मिती क्षेत्र म्हणून पाहणे। ह्या उपाययोजना आपल्याला निश्चितपणे या परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करतील। हे अशा प्रकारची जी आता आपल्याकडं आयात तंत्रज्ञान हे कुठून आलेलं आहे तर हे आलेलं आहे लेबर स्केअर्ड कंट्रीजमधून। म्हणजे जिथं आपल्याला मनुष्यबळ कमी आहे अशा कंट्रीजनी त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केलं होतं, ते आंधळेपणानं आपण जशाच्या तसं घेतलेलं आहे मित्रांनो। म्हणजे कोणते कंट्रीज, कोणते देश, युरोप आणि मुख्यतः युरोप आणि अमेरिकन देश, की ज्यांच्यामध्ये अशा पद्धतीनं त्यांना लेबर मिळत नाही, मनुष्यबळ मिळत नाही, सहजासहजी मिळू शकत नाही, मिळालं तरी जास्त पगाराच्या अपेक्षेनं ते सोडून जातात, दुसरीकडे त्यांना संधी मिळाली आणि त्यांची निर्मिती प्रक्रिया अस्थिर होती। म्हणून त्यांनी हे तंत्रज्ञान सगळं ऑटोमेशन टोटल, म्हणजे फॅक्टरीत आत पाऊल टाकल्यापासून बाहेर फिनिश्ड गुड निर्माण होईपर्यंत सगळं ऑटोमेशन हे त्या लोकांची गरज आहे, त्या अर्थव्यवस्थेची गरज आहे, पण ती गरज भारताची नाही। आणि हे चीन, दक्षिण कोरिया आणि जपाननं सिद्ध करून दाखवलं। त्यांनी आपल्याला हवं तसं तंत्रज्ञान निर्माण केलं, त्यांनी लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक्स निर्माण केली आणि त्यामुळे त्यांच्याकडे बेकारी कमी किंवा शून्य अवस्थेत आलेली आहे। मग ते करू शकतात तर आपण भारतात सुद्धा हे करू शकतो। फक्त गरज कशाची आहे तर त्या दिशेनं धोरणं आखण्याची, त्या दिशेनं गुंतवणूक करण्याची, त्या दिशेनं सरकारनं प्रोत्साहन देण्याची। या प्रकारे निर्मिती ही जर स्मॉल आणि मीडियम सेक्टरला कंपल्सरी केली, अनिवार्य केली, तर निश्चितपणे या पद्धतीनं रोजगार निर्मिती होऊ शकते आणि हे करणं सरकारच्या अखत्यारीत निश्चित आहे। आता ही स्वस्त अशा प्रकारची अवजड मशिनरी भारतामध्ये का आणण्यात आली, जायंट मशिनरी भारतात का आणण्यात आली, याची काही मूलभूत कारणं आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ। कमी व्याजदरानं यांना बँकांकडून पैसे मिळतात।
यांना सगळ्यात भरपूर प्रमाणात डेप्रिसिएशन क्लेम करता येतं. म्हणजे पुन्हा प्रचंड प्रॉफिट केवळ हे अवजड यंत्र आपल्याकडे असण्यामुळे मिळतो. चीप कॅपिटल इक्विपमेंट्स मिळतात. म्हणजे ही कॅपिटल इक्विपमेंट्स ही त्या मानानं स्वस्तात त्यांना मिळतात पूर्वीपेक्षा. आणि भारतामध्ये स्वतःचं R&D नसल्यामुळं त्यांना हे तंत्रज्ञान घेण्यावाचून पर्याय नाही अशी एक मानसिकता भांडवलदारांची होऊन बसलेली आहे. दुर्दैवानं काय परिस्थिती आहे मित्रो, आपल्याकडं R&Dचे फंड्स किती आहेत? एकूण R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरचे फंड्स हे 10,000 कोटी होते. त्याच्यात वाढ झाली नाही दुर्दैवानं, पण या सरकारनं 2 वर्षापूर्वी ते फंड्स 50% कमी केले, 5,000 कोटी केले. याच्या विरुद्ध भारतातल्या सगळ्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानांनी प्रोटेस्ट केला होता आणि देशभर निदर्शनं केली होती. जो देश रिसर्च आणि डेव्हलपमेंटला प्रोत्साहन देत नाही तो देश आत्ताच्या आंतरराष्ट्रीय सामाजिक राजकीय परिस्थितीत टिकू शकत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि या तंत्रज्ञानाला निश्चितपणे प्राधान्य दिलं पाहिजे. मित्रहो, एवढेच उपाय आहेत का आत्ता सांगितलेले नाही. केन्स नावाच्या एका प्रागतिक अर्थतज्ञानं खूप सुंदर उपाय याच्याबद्दल सुचवलेले आहेत. केन्स म्हणतो की जेव्हा अशी परिस्थिती असते, जेव्हा एक प्रकारचं बेकारीचं अरिष्ट आलेलं असतं, तेव्हा सरकारनं काही पावलं उचलावीत. सरकारनं काय करावं तर भांडवलाचं विकेंद्रीकरण करून ते भांडवल शेती, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा, ॲग्रिकल्चर, एज्युकेशन, हेल्थ आणि इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये भरपूर गुंतवणूक सरकारनं करावी. पण हे करण्यापासून FRBM नावाचा कायदा मात्र आडवा येतोय. FRBM काय आहे? फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003. हा कायदा काय सांगतो की फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट जी आहे ती 3% जास्त असता कामा नये. 3% आणि काय हे कशासाठी? 3% जास्त जर वित्तीय तूट असेल तर अर्थव्यवस्था स्थिर नाही असं गृहीत धरण्यात येईल आणि FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट ही काढून घेतली जाईल किंवा त्याचा फ्लो, त्याचा प्रवाह भारतामध्ये कमी होईल आणि भारताचं शेअर मार्केट कोसळेल अशी एक भीती भांडवली अर्थतज्ञांकडून व्यक्त करण्यात येते. आणि म्हणून सरकार या पायाभूत सुविधांच्या किंवा हेल्थ आणि एज्युकेशन आणि ॲग्रिकल्चर या सगळ्यांमध्ये गुंतवणूक करायला घाबरतं. पण ही सरकारची भीती तरी खरी आहे का? नाही. केन्सच्या मते हे चुकीचं आहे. कारण या 4 सेक्टरमध्ये, या 4 प्रदेशामध्ये सरकारनं जर गुंतवणूक केली तर त्यामुळं काय होईल? एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, रोजगार वाढेल. रोजगार वाढली की समाजाची क्रयशक्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. क्रयशक्ती वाढली की आपोआप सरकारकडं भरपूर टॅक्स जमा होईल. कारण टॅक्सपेअर लोकांची संख्या प्रचंड वाढेल. सरकारला टॅक्स मिळायला लागेल. टॅक्स मिळायला लागला की आपोआपच सरकारला फिस्कल डेफिसिट कमी व्हायला मदत होईल आणि GDP वाढायला पण मदत होईल. हे असून सुद्धा अजूनही ही सगळी सरकारं ह्या प्रकारची पावलं उचलायला भितात, या प्रकारच्या स्टेप्स घ्यायला भितात. याच्या पलीकडचे आणि काही मेजर्स आणि काही पावलं काही सुचवण्यात आलेली आहेत काही प्रागतिक अर्थतज्ञांनी. ती काय आहेत बघूया. ते म्हणतात डायरेक्ट टॅक्स वाढवा. आता डायरेक्ट टॅक्सचं मुख्यतः कुणावर बसवलेला असतो तर ज्यांचं उत्पन्न करपात्र आहे अशा, म्हणजे एक समाजातल्या विशिष्ट मध्यम आणि उच्च वर्गावर आणि अत्युच्च वर्गावर. याचा अर्थ काय तर हा टॅक्स प्रोग्रेसिव्ह आहे, प्रागतिक आहे. कारण समाजात जितकी मिळकत जास्त तितका हा टॅक्स जास्त.
समाजात जितकी मिळकत कमी तितका हा टॅक्स कमी. पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण 75-80च्या काळामध्ये सगळ्यात टॉपचा टॅक्स रेट, सगळ्यात वरच्या थरातील टॅक्स रेट डायरेक्ट टॅक्सचा, प्रत्यक्ष कराचा किती होता? धक्कादायक होता, 97.5%. म्हणजे जर त्या एका भांडवल घराण्यानं जर 1 कोटी रुपये मिळवले त्यातले 97.5 लाख रुपये त्यांना सरकारकडे जमा करायला लागायची. एवढा प्रचंड टॅक्स त्यांना बसवलेला होता. आता हा टॅक्स रेट किती आहे मित्रांनो? 25 ते 30%. म्हणजे एक प्रकारे प्रोग्रेसिव्ह टॅक्स 1991 नंतर कमी करण्यात आलाय. आर्थिक प्रगती होण्याची जी पावलं आहेत ती कमी, त्यांचं उचलण्याचं प्रमाण कमी करण्यात आलेलं आहे. हे विचित्र आहे खरं तर, पण हे घडलेलं आहे. वस्तुतः जर आपण गंभीरपणे बघितलं तर आपला टॅक्स टू GDP रेशो अतिशय कमी आहे. अगदी तुलना करायची झाली तर ब्रिक्स या कंट्रीजमध्ये भारत सोडून बाकी सर्व कंट्रीजचा टॅक्स टू GDP रेशो 30 ते 40% आहे आणि भारताचा तो किती आहे? फक्त 16% आहे. म्हणजे हा टॅक्स वाढवायला आपल्याला अजून खूप वाव आहे. पण आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामननी काय केलं तर जेव्हा मंदीची हाकाटी सुरू झाली आणि बेरोजगारीबद्दल सतत सगळीकडे चर्चा सुरू झाली, तेव्हा निर्मला सीतारामननी एक पत्रकार परिषद घेऊन बेकारीवरच्या उपाययोजना जाहीर केल्या. त्यामध्ये एक उपाययोजना अशी होती की हे जे बडे भांडवलदार आहेत सगळ्यात टॉपचे, म्हणजे 25 कोटीहून जास्त प्रॉफिट मिळवणारे, यांना पुन्हा 2 ते 3% टॅक्समध्ये सवलत देऊन टाकली. कशासाठी? तर त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड भांडवल शिल्लक राहील आणि त्याची ते गुंतवणूक रोजगार निर्मितीसाठी करतील. प्रत्यक्षात काय झालं? त्यांनी हे जे मिळणारे प्रचंड भांडवल आहे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवलं तात्पुरतं आणि प्रचंड प्रॉफिट कमवलं आणि तो आपल्या खात्यात जमा करून घेतला. त्यांनी रोजगार निर्मिती वगैरे काहीही केली नाही. म्हणजे थोडक्यात हा प्रोग्रेसिव्ह टॅक्स वाढवणं हे या अर्थव्यवस्थेवरची एक महत्त्वाची उपाययोजना ठरू शकते. दुसरी उपाययोजना रिकवर NPAs, बुडीत कर्जांची सक्त वसुली करा. किती आहेत NPAs? काही लोकांच्या मध्ये ते 10 लाख ते 12 लाखाच्या वर आहेत. 10 लाख ते 12 लाख कोटीच्या वर आहेत. म्हणजे इतका प्रचंड पैसा त्यामध्ये अडकलेला आहे. हा जर रिकवर झाला तर प्रचंड पैसे वित्त पुरवठ्यासाठी बँकांकडे होतील आणि त्याचबरोबर सरकारलाही टॅक्स मिळेल. त्यामुळं ही रिकव्हरी ही आपल्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. ही केली पाहिजे आणि सरकार हे करू शकतं. अगदी अंबानी घराण्याकडं सुद्धा काही लोकांच्या मध्ये 2 लाख तर काही लोकांच्या मध्ये 3 लाख कोटी NPA आहे. तर हे सगळं रिकव्हरी करणं आवश्यक आहे, कारण हा जनतेचा पैसा आहे. टॅक्समधून आलेला पैसा बँकांनी वितरित केलेला आहे आणि त्याचे हे NPA आहे. आपल्याला माहिती आहे नीरव मोदी 12,000 कोटी घेऊन पळून गेलेत. तर अशा लोकांच्याकडून सक्त वसुली करण्याशिवाय दुसरा इलाज नाही. आणखी एक महत्त्वाची उपाययोजना म्हणजे रिकवर ब्लॅक मनी. किती आहे ब्लॅक मनी? आपल्याला आठवत असेल आपले पंतप्रधानांनी 2014 पूर्वी आपल्याला आश्वासन दिलं होतं की सगळाच्या सगळा ब्लॅक मनी आम्ही 100 दिवसामध्ये भारतात परत आणू आणि प्रत्येकाच्या खात्यात काही 1 लाख रुपये जमा करू. ते खात्यात जमा करण्याचं काही प्रश्न नाही आहे, पण अजून 1 पैसासुद्धा ब्लॅक मनी भारतात आलेला नाही. ब्लॅक मनीचा आकडा प्रत्येकजण वेगवेगळा सांगतात, पण पार्लमेंटमध्ये सांगितलेला CBI डायरेक्टरचा आकडा आहे तो आहे 35 लाख कोटी रुपये ब्लॅक मनी आपला बाहेर अडकलेला आहे. आणि हा ब्लॅक मनी जर आपण रिकवर केला तर त्याच्यावरचा टॅक्स सरकारला मिळून भरपूर रेव्हेन्यू सरकारकडे जमा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक पाऊल सरकारनं उचललं पाहिजे ते म्हणजे शेती आणि
पाणी याचं सुयोग्य लोकाभिमुख नियोजन हे जर केलं तर खरोखर लोकाभिमुख विकास होऊन बेरोजगारी कमी होईल. त्याचबरोबर शेवटचा आणि उत्तम पर्याय जो सोपा पण आहे तो म्हणजे रेड्यूस इनडायरेक्ट टॅक्स. आता आपल्याकडे इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी. जीएसटी हा रिग्रेसिव्ह टॅक्स आहे. रिग्रेसिव्ह का आहे तर मी एक वस्तू खरेदी केली तर जितका टॅक्स देतो, म्हणजे समजा मी एक मोबाईल खरेदी केला 10,000 रुपयाचा, तर त्याच्यावर जितका टॅक्स जाईल तेवढाच टॅक्स एक प्रचंड श्रीमंत माणूस, समजा अडाणींनी खरेदी केला मोबाईल, तरी तो तेवढाच टॅक्स देतो. म्हणजे हा टॅक्स एक प्रकारे विषमता वाढवणारा टॅक्स आहे. हा टॅक्स कमीत कमी ठेवावा सरकारनं, जेणेकरून आपण समाजामध्ये समानता आणण्याकडे पावलं उचलली जातील आणि खरोखर लोकाभिमुख विकास होऊन ह्या बेरोजगारीच्या संकटावर आपण मात करू आणि एक सुंदर उत्तम समाजाची निर्मिती करू. धन्यवाद मित्रांनो.